नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण आहोत मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना बेडगपट्टा येथे आहोत आणि या बेडगपट्ट्यावरती भव्य अशा चेअरमन केसरी या भव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन बुरशे बंधूंनी केलेलं आहे। अर्थात मार्केट कमिटीचे सभापती माननीय बापूसाहेब दादा बुरशे आणि मिरज पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरशे यांनी हे भव्य असं आयोजन केलेलं आहे। बुरशे बंधूंनी आजपर्यंत जयंत केसरी असेल, चेअरमन केसरी असेल, या स्पर्धांचं जे आयोजन आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय हा पट्टा नावाजलेला आहे आणि या स्पर्धांचं आयोजन अतिशय व्यवस्थित केलेलं आहे। जयंत केसरी या स्पर्धा यावर्षी होऊ शकल्या नव्हत्या कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं होतं, त्यामुळं या स्पर्धा कॅन्सल झाल्या होत्या। मात्र येणाऱ्या वर्षापासून भव्य अशा चेअरमन केसरी असतील, जयंत केसरी असेल, या स्पर्धा मोठ्या ताकदीनं आणखीन आम्ही आयोजित करू असं बापूसाहेब दादा बुरशे यांनी सांगितलेलंच आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धा ज्या होणार आहेत त्या शासकीय नियमाप्रमाणे होणार आहेत। कोणतीही लाठी काठी बॅटरी अशा पद्धतीचा वापर करायचा नाही असं कमिटीनं सांगितलेलं आहे। आणि डॉक्टर वैद्यकीय तपासणी सुद्धा इथं होणार आहे। या स्पर्धा पाहण्यासाठी सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय विशालदादा पाटील असतील, श्रीमंत सरकार मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर असतील, राजाराम बापू सहकारी साखर कारखाना ईश्वरपूरचे चेअरमन प्रतीकदादा पाटील असतील, या सर्व दिग्गज नेते मंडळींच्या उपस्थितीत या चेअरमन केसरी भव्य अशा बैलगाडी शर्यती आयोजित केलेल्या आहेत। श्रीमंत सरकार मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। मी बापूसाहेब बुरशे मिरज बाजार समिती सभापती, प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही आमच्या बेडगेच्या मैदानावरती जयंत केसरी व चेअरमन केसरी भव्य अशा मैदानाचं नियोजन करत असतो। यावर्षी आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या निधनामध्ये आम्हाला जयंत केसरी हे मैदान घेता आलं नाही। 20 मे रोजी चेअरमन केसरी आमचे नेते आदरणीय मनोज बाबा शिंदे सरकार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बेडगेमध्ये भव्य असं बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलेलं आहे। तरी या भागातील सर्व शर्यतीप्रेमींनी, महाराष्ट्र कर्नाटकातील सर्वांनी आमच्या बेडगेमध्ये येऊन या मैदानाचा आनंद घ्यावा। त्याचप्रमाणे या मैदानासाठी आमच्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय विशालदादा पाटील, त्याचप्रमाणे आमचे नेते जयंतरावजी पाटील यांचे चिरंजीव प्रतीकदादा पाटील, कारखान्याचे राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन, तसेच आमच्या मनोज बाबांचे चिरंजीव शालिवान दादा शिंदे, हे सर्व नेते इथं मैदानासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि आमच्या बेडगेचं मैदान प्रतिवर्षाप्रमाणे सरकारी नियमांचं काटेकोर पालन करून घेण्यात येईल। बेडग पट्ट्यावरती महाराष्ट्रातील सर्व गाजलेल्या गाड्या, एक नंबरच्या गाड्या सर्वांनी सहभाग घेतलेला आहे। तरी शर्यतीप्रेमींनी या आमच्या मैदानावर उपस्थित राहून या मैदानाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो। मैदान एकदम चांगल्या पद्धतीने प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही पार पाडणार आहोत। तरी सर्वांनी इथं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती आहे। नमस्कार, माझं नाव मल्लिकार्जुन कंगोने। भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत चेअरमन केसरी मनोज बाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून मी सर्वप्रथम बापूदादांचे व दिलीपदादांचे आभार मानणार की बैलगाडी जी शौकीन आहेत व बैलगाडी चालक मालक व बैलांसाठी काहीतरी करून दाखवणार असं मला वाटतं। हे पर्व दुसरे चेअरमन केसरीचं आणि जयंत केसरी पर्व तिसरे। तरी मैदानामध्ये जनरल गट, ब गट व दुसरा, चौसा आणि आदत ही 4 गट चालणार आहेत। तर पहिले जनरलच्या गटामध्ये बक्षीस आहे 1 लाख रुपयेचं, दुसरं बक्षीस आहे 71,000 रुपये, तिसरं बक्षीस आहे 51,000 रुपये व ब गटाचे बक्षीस आहे 31,000, 21,000 आणि 11,000। दुसऱ्या चौशाचं बक्षीस आहे 15,000, 10,000, 7,000 आणि आदतचं 11,000, 7,000 आणि 5,000 असे बक्षीस दिले जातील। बक्षीस योग्य दिले जाणार आहेत, पण मैदान होत असताना चांगल्या पद्धतीने मैदान झाले तर बक्षीस दिले जाणार। हिंदी केसरी दिलीप बुरसे, मान्य विष्णुपंत पाटील, शरद पाटील, नारायण पाटील, प्रवीण सानप, कुबीर खोत, मल्लिकार्जुन कंगुने
अमोल मत्तिवडे, पिंटू चौधरी, सौरभ बुरसे, पांडू वाळेकर, श्रीवर्धन नागरवजे ही कमिटी राहील. त्या कमिटीचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय आम्ही हिंद केसरी दिलीप बुरसे यांना हे कमिटी म्हणून सांगेल आणि निर्णय डेप्युटी घेतील. दिलीप बुरसे हे निर्णय घेतील, कारण आम्ही कमिटीने जो निर्णय घेणार आहे तो सर्वोच्च आम्ही जो अधिकार देणार आहे आमच्या कमिटीचा न्यायालयाचं पालन करून आम्ही देणार. आणि ते पालन आम्ही फक्त हे मेन म्हणजे आमचे डेप्युटी दिलीप बुरसे पण आहेत यांना आम्ही ते सांगणार आणि त्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मैदान होत असताना हे रास्त होणार आहे. तिथं सगळे सेवा केलेले कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील बैल मालक चालक मालक हे सर्व उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि उपस्थित राहावं. शरद पाटील बेडगमध्ये शर्यतीचे आयोजन केलेले आहे. बापूदादा बुरशे व दिलीपदादा बुरशे यांचे आम्ही स्वागत करतो शर्यत प्रेमीतर्फे. उद्याचं जे मैदान होणार आहे ते शासनाच्या काटेकोरपणानं मैदान होईल. इथून पुढे मागेही मैदान झालेले आहेत, कसे झालेले आहेत, मैदान चांगले झालेले आहेत. इथून आता उद्याचं मैदान हे व्यवस्थित पार पडेल, 1 नंबर पार पडेल. मी राहुल चौगले, संस्थापक अध्यक्ष बैलप्रेमी युवा संघटना महाराष्ट्र राज्य. गेली 3 वर्षे झालं बेडगमध्ये जयंत केसरी असो किंवा चर्मन केसरी असू दे ह्या शर्यती पार पडल्या जात आहेत. माननीय मिरज मार्केट कमिटीचे सभापती बापूदादा बुरशे व मिरज पंचायत समितीचे माजी सभापती दिलीपदादा बुरशे यांच्या नेतृत्वाखाली जयंत केसरी व चेअरमन केसरी ह्या बैलगाडी शर्यती पार पडल्या जात आहेत. याही वर्षी चेअरमन केसरीचा थरार आपण उद्या अनुभवणार आहे. माझी समस्त बैलप्रेमी मालक चालक व शर्यत शौकीनांना एकच विनंती आहे, उद्या होणारं चेअरमन केसरीचं मैदान हे अत्यंत काटेकोरपणाने व संवेदनशील पद्धतीने पार पडण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सर्व नियमाचे पालन करून ही शर्यती व्यवस्थित पार पाडाव्यात ही माझी मनापासून विनंती आहे. कुणीही आगाऊपणा किंवा काटीलाटी बॅटरीचा असा कोणताही गैरवापर करू नये, अन्यथा त्यांच्यावर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रीतसर बैलप्रेमी युवा संघटनेच्या माध्यमातून गुन्हा दाखल आम्ही करणार आहोत. तरी सर्व शर्यत शौकीनांनी उद्या लाखोच्या संख्येने इथे कारखाना या पट्ट्यावर उपस्थित राहावे ही विनंती.